मनीषाज फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वांग्या बटाट्याची मिक्स भाजी। चल तर मम्मा रेसिपीला सुरुवात करूया। हा दीदी, न वेळ घालवता रेसिपीला सुरू करू। इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालू। वांग्याची देठ आणि काटे आपण कट करून घेणार आहोत। एका वांग्याच्या आपण 4 फोडी करून घेऊ। आपण वांगे कट केले की लगेच मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊ, त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत। इथे आपण मिडियम साइजचे 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याची साली न काढता ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच्या पण 4 भाग करून आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ। बटाट्याची साली न काढल्यामुळे वांगे बटाट्याच्या भाजीला चांगली चव येते। आपण खलबत्त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ घालून फ्रेश आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट इथे आपण तयार करून घेत आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपण एकदम बारीक आलं लसूण पेस्ट कुटून घेतलेली आहे। आपण भाजीसाठी कांदा टोमॅटो कट करून घेऊ। कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घालून घेऊ। इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, 5-6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ। आपण 1 कट केलेला कांदा घालून घेऊ। कांदा चांगला तांबूस रंग येऊपर्यंत परतून घेऊ। आपला कांदा तांबूस रंगावरती भाजून झालेला आहे। आता आपण आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊ। आलं लसूण पेस्ट इथे आपली परतून झालेली आहे। आता आपण 1 कट केलेला टोमॅटो घालून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो वितळून झालेला आहे। थोडीशी हळद घालू आणि घरी बनवलेला 1 चमचा काळा मसाला घालून घेऊ। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालू। मसाले चांगले मिक्स करून घेऊ आणि मसाल्याला चांगला तेल सुटूपर्यंत आपण परतून घेऊ। इथे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आपण कट केलेले वांगे बटाटे घालूया। वांगे बटाटे आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करूया। झाकण ठेवून आपण 1 वाफ काढून घेऊ। इथे 2-3 मिनिटाची वाफ काढून झालेली आहे। आता आपण वांगे बटाटे एकदा हलवून घेऊ। इथे आपण भाजीमध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे। आता आपण बारीक गॅसवरती चांगली भाजी शिजवून घेऊ। इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिक्स करूया। इथे आपलं बटाटा शिजलेला आहे। आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे। पुरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अप्रतिम लागते। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच चमचमीत रेसिपी बघण्यासाठी मनीषाज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।